हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? होप्स सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सुट्टी, आरामाचा दिवस, सगळ्यांचा आवडीचा दिवस. तर आज ना सकाळ सकाळी छान असं ऊन पडलेलं आहे. मग म्हटलं चला एक सकाळची छान अशी वॉक घेऊन येऊया. म्हणून मी आता बाहेर आलेली होती. तर म्हटलं तुम्हाला ही आमच्या इथली कॉलनी दाखवते. म्हणजे युरोपमध्ये घरं कशी असतात, कॉलनी कशा असतात आणि तिथे रेसिडेन्ससाठी कोणकोणत्या फॅसिलिटी केलेल्या असतात. तर मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, पण ही शॉर्टमध्ये दाखवलं होतं. म्हणजे आमच्या थोडीशी जी आमच्या सोसायटीमध्ये ज्या 2-3 बिल्डिंग आहेत तिथलाच एरिया दाखवला होता. जास्त मी कवर केला नव्हता, पण म्हटलं आज वॉकला तर आलेलीच आहे, म्हटलं तुम्हालाही दाखवूयात की इथे घरं कशी असतात, रेसिडेन्ससाठी कोणकोणत्या फॅसिलिटी असतात किंवा इथे रस्ते कसे असतात. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आता सूर्यसुद्धा उगवलेला आहे. बघा, मस्त कवळं ऊन पडलेलं आहे. तर आता कसं दिवस मोठा असतो, त्यामुळे सकाळी लवकर सूर्य उगवतो. म्हणजे 6:30 पावणे 7लाच ऊन येतं गॅलरीमध्ये. आणि इकडे जंगल आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि इथे तारेचं फेसिंग केलेलं आहे. इथून आतमध्ये सगळं कम्युनचं जंगल आहे. आणि इथे असं लोकांना चालण्यासाठी रोड बनवलेला आहे, जो की कॉन्क्रीटचा नाही आहे, असा मातीचा रोड आहे. पण कम्युन वेळच्या वेळेवर क्लीन करत असतं, त्यामुळे ते कचरा बघायला भेटणार नाही. त्याचबरोबर हे जे आमची सोसायटी आहे त्याची बॅक साईड आहे बघा. तर इथे जास्त करून फ्लॅट सिस्टमच आहे. म्हणजे तुम्हाला अशा बिल्डिंगच बघायला भेटतील 2-3 फ्लोअरच्या. सिंगल हाऊस कमी आहे तिथे. तर इथे कसं इकडच्या ज्या रूम्स आहेत, फ्लॅट्स आहेत, इथे दिवसभर ऊन असतं, त्यामुळे लोकांना खरंच खूप छान आहे. म्हणजे सकाळचं कवळं ऊन पण भेटतं आणि संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत ऊन असतं. इथे त्याचबरोबर बघा, पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. असं इथे ओपन असं तुम्हाला कुठे दिसणार नाही, पाणी साठलेलं आहे किंवा असं. तर हे पूर्ण ड्रेनेजमध्येच जातं. ते रिसायकल करून बहुतेक पुढे यूजमध्ये येत असेल किंवा रिव्हरमध्ये सोडत असतील. इथे भरपूर लोकांची ना फ्लॅट सिस्टम एकसारखीच आहे. ही जी तुम्हाला पूर्ण कॉलनी दिसते, यांची सगळ्यांची ना फ्लॅट सिस्टम एकच आहे. इकडे लोकांना बघा असं जंगलात चालण्यासाठी रोड बनवलेला आहे. तर लोक इथे कसं ऊन पडलं, सुट्टी असली की वॉकिंगसाठी, जॉगिंगला किंवा पेट्सला घेऊन असे फिरायला येतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा छान असा रोड बनवलेला आहे. आता सकाळी कसं दव पडतं, भरपूर छान वाटतं खरं. त्यामुळे असं गवतांवरती पाणी साठलेलं दिसतं आणि थंडी तर आहेच. 6 डिग्री टेम्परेचर आहे, त्यामुळे थंडी वाजते आहे. आणि ऊन पण छान पडलेलं आहे बघा, इकडून दिसतंच आहे. तर असे रोड बनवलेले आहेत इथे लोकांना आतमध्ये चालण्यासाठी. तर इकडे तुम्हाला जे सगळं गवत दिसते ना, तर त्याच्यातलं पाणी जाण्यासाठी ना इकडे अशी सोय केलेली असते बघा. तर हे तुम्हाला बघा दिसत असेल, इथून पाणी जाण्यासाठीची सोय केलेली असते. तर जास्ती करून असं ओपन पाणी जाण्यासाठी केलेलं नसतं, ओपन नसतंच कधी. तर असं जास्त करून ड्रेनेजमध्येच जातं. पण हे असं ओपन ठेवलेलं आहे. हे पाणी नंतर फिल्टर करून बहुतेक रिव्हरमध्ये सोडलं जातं. तर इथून हे ना असं जंगल स्टार्ट होतं इथून, आणि इकडून सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे. तुम्हाला इकडे सिंगल हाऊस दिसत असेल बघा, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. तर असे सिंगल हाऊस खूप कमी भेटतात इथे. आणि इथे लोकांना ना वॉकिंग स्ट्रीट दिलेले आहेत बघा चालण्यासाठी. आणि इकडे जो मेन रोड आहे, इथून फक्त गाड्या चालू शकतात, जेणेकरून बाबा ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा कमी असतं आणि लोकंसुद्धा त्यांच्या स्पेसमध्ये चालू शकतात. गाड्यासुद्धा व्यवस्थित त्यांच्या स्पीडमध्ये वगैरे चालू शकतात. म्हणून एक छान आहे खरं. प्रत्येकाला लोकांना चालण्यासाठी आणि गाड्यांसाठी वेगवेगळे असे रोड बनवलेले असतात. इथून मगाशी बघा आलो आपण, तर ही आमच्या सोसायटीची बॅक साईड आहे. आणि इथे सुद्धा ना तुम्हाला दिसत असेल, सगळ्या बिल्डिंग सेम आहेत बघा. सगळ्यांची फ्लॅट सिस्टम सेम आहे इथे. आणि इथे सुद्धा गाड्या पार्क केलेल्या आहेत. पण ही फ्री पार्किंग नसतं, याला चार्जेस पे करावे लागतात. जेव्हा असे रोडवर गाड्या पार्क केलेल्या जातात, तेव्हा त्याच्यासाठी काही चार्जेस असतात. म्हणजे एका तासाला काहीतरी 1 युरो वगैरे. तर तिथे सुद्धा तुम्हाला व्हाईट कलरच्या लाईन दिसत असतील बघा, त्याच्या आतमध्येच गाडी पार्क करावी लागते.
नाहीतर जर काही डॅमेज वगैरे झालं, तुम्ही बाहेर पार्क केलं, डॅमेज वगैरे झालं तर ती तुमची जबाबदारी असते. त्याचबरोबर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, हे पाणी जाण्यासाठी बनवलेलं असतं, ह्याच्यामधून पाणी जातं सगळं. तर तुम्हाला रस्त्यावरती कुठेही खड्डे दिसणार नाहीत की जेणेकरून बाबा पाणी साठतं इथे असं. हे बघा, मग अशी तुम्हाला सांगायचं राहिलं, हे गॅसची पाईपलाईन आहे बघा इथे. तर हे तुम्हाला जर घरामध्ये गॅस वगैरे घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आहे. आणि जरी काही तुम्ही काम जरी करायचं म्हटलं रस्त्याचं किंवा कन्स्ट्रक्शनचं काही असेल तर त्यांना समजावं की इथून बाबा गॅसची पाईपलाईन वगैरे गेलेली आहे. इंडियामध्ये पण ह्या अशा गोष्टी असतात. त्याचबरोबर तुम्हाला इथे मेल बॉक्स दिसत असतील. तशा प्रत्येक घराच्या खाली म्हणजे बाहेर किंवा अपार्टमेंटच्या खाली ना असे मेल बॉक्स असतात. इथे मेल बॉक्स ना खूप गरजेचे असतात, कारण भरपूर सारे लेटर येतात. प्रत्येक वेळी कसं, तो जो लेटर देणारा असतात ते प्रत्येक वेळी काय तुमच्या डोअर टू डोअर येऊन देत नाहीत. मग ते खाली मेल बॉक्समध्ये टाकून जातात, जेणेकरून आपल्याला पण इझी पडतं आणि त्या लोकांसाठी सुद्धा इझी पडतं. इथे सुद्धा आहे बघा, पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. इथे सुद्धा पार्किंगचं असं बनवलेलं आहे लाईन, त्याच्या आतमध्येच पार्क करावे लागते. इकडे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, लहान मुलांची अंगणवाडी आहे. क्रीचे आहे म्हणजे इथे कसं आपल्याकडे लहान मुलांना जसं पाळणा घर म्हणतात, म्हणजे मुलांना कसं आईवडील जॉबला गेले की पाळणा घरमध्ये ठेवून जातात, तसंच आहे एक प्रकारचं. त्याला क्रीचे म्हणतात इथे, क्रीचे वगैरे. तर अजून एक दाखवते. इथे तुम्हाला ब्ल्यू कलरचं साईन दिसत असेल, म्हणजे असं चित्र काढलेलं आहे. तर हे हँडिकॅपचं आहे, म्हणजे जे लोक हँडिकॅप असतात त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी ही जागा बनवलेली आहे. पूर्ण असं बॉक्स बनवलं आहे बघा स्क्वेअरचा. तेच लोक फक्त इथे गाडी पार्क करू शकतात, दुसरा कोणालाही अलाव नसतो. इथे तुम्हाला ना असे ग्रीन कलरचे साईन दिसत असतील बघा, चार्जिंगचे. तर इथे फक्त चार्जिंगच्या गाड्या उभ्या करू शकतो, म्हणजे पार्किंग नाही करू शकत, फक्त गाडी चार्ज करण्यापुरतीच फक्त उभी करू शकतो आपण, चार्जिंग होईपर्यंतच. तर हे असे साईन दिलेले आहेत बघा ग्रीन कलरचे. तर ज्या गाड्या चार्जिंग करण्यासाठी इथे थोडा वेळ उभ्या केल्या जातात आणि चार्जिंग झाल्यानंतर परत त्या काढल्या जातात. तर हे बघा, हे आहे चार्जिंग स्टेशन. इथून तुम्ही चार्ज करू शकता. प्रत्येकालाच काय असं घरून करावे असं नाही आहे, लोकांना असं बाहेरसुद्धा अशा फॅसिलिटी केलेल्या असतात चार्जिंगसाठी. किंवा जे ऑफिसेस असतात मोठे ऑफिसच्या तिथे सुद्धा गाड्या चार्ज करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला मी आत्ता एवढा सगळा एरिया दाखवला, तरी तुम्हाला कोणतीही अशी लाईटची तार वगैरे अशा आपल्याकडे कशा ओपन सगळ्या इलेक्ट्रिसिटीच्या तार असतात, म्हणजे खांबांवरती इकडून तिकडून फिरवलेल्या, पण इथे तुम्हाला एकही तार वरती बघायला भेटणार नाही. सगळं अंडरग्राऊंडच्या केबल असतात इथे, कुठेही वरती अशी तार बघायला भेटणार नाही. इथे खूप काळजी घेतली जाते प्रत्येक गोष्टीची. आपल्याकडे भरपूर अशा तारा वरतून फिरताना दिसतात, कधी तुटलेल्या असतात, मग लोकांना शॉक लागतो, अशा बऱ्याच गोष्टी घडतात आपल्या इकडे. तर हे बघा, हे पूर्ण इथलं जे सोसायटीला जिथून सप्लाय होतं लाईटचा ते इथे आहे बघा. हे पण पूर्ण क्लोज आहे, ओपन नाही आहे काहीच. आणि हे एल्ट्रॉना दिसतंय तुम्हाला लिहिलेलं, हे वायफायचं आहे. ते एल्ट्रॉनाचं ते कनेक्शनचं ते मेन स्टेशन आहे. आणि हे जे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर ओपन वगैरे असतात ना, तसं इथे पूर्ण क्लोज आहे. लॉक असतं ह्याला, कोणी ओपन करू शकत नाही, फक्त तेच लोक ओपन करू शकतात जे लोक रिपेअर वगैरे करणारे असतात तेच. आणि इकडे वरती मेन रोड आहे. इकडे सुद्धा रोड आहे ना, हा तिकडे जास्त गाड्या दिसणार नाहीत तुम्हाला, कारण हा बॅक साईडचा रोड आहे. इथे जास्त करून रेसिडेन्स एरिया नाही आहे, त्यामुळे हा फक्त लोक जास्त करून इथे चालतानाच दिसतील तुम्हाला, डॉगी वगैरे फिरवताना. तर ही तुम्हाला दिसत असेल बिल्डिंग, ही एकच बिल्डिंग इथे अशी आहे की खूप मोठी आहे, 5-6 फ्लोअरची आहे, म्हणजे असं एकदम चाळीसारखं तसं. नाहीतर जास्त करून अशा 1 ते 2 फ्लोअरच्याच बिल्डिंग आहेत इथे.
तर हे बघा, इथे रेसिडेन्स एरिया नाही आहे, तर इथे अजून कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. म्हणजे अजून त्यांनी असे बोर्ड लावलेले आहेत कन्स्ट्रक्शन वगैरे असं करणार आहेत म्हणून. तर इथे अजूनसुद्धा कन्स्ट्रक्शन नाही आहे, त्यामुळे इथे पूर्ण मोकळं आहे. आणि इकडे वरती मेन रोड आहे, जिथे आपण थोड्या वेळ जाणारच आहे. तर इथे कसं लोक चालायला येतात, छान वाटतं. आम्ही पण संध्याकाळचं जेवण झालं ना की इथे फिरायला येतो. सगळं मोकळं आहे इकडे. तर इथे ना इथे असे मार्क करून ठेवलेले आहेत कन्स्ट्रक्शनसाठी. हे समोरचे तुम्हाला बिल्डिंग दिसते ना, ही रिसेंटली झालेली आहे. म्हणजे आम्ही लक्झेंबर्गला आल्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालेलं होतं. ते आता पूर्ण झालेलं आहे, पण अजून त्यांचं काहीतरी पार्किंगचं वगैरे राहिलेलं आहे ना, त्यामुळे ते अजून कुणाला दिलं नाही आहे राहायला. तर हे बघा, हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे अजून. आणि हे बिल्डिंग आत्ता नवीनच झालेली आहे, अजून कोणाला राहायला दिली नाही आहे. आणि कन्स्ट्रक्शन चालू असताना हे बघा, असं सील केलेलं आहे पूर्ण. याच्या आतमध्ये पण कोणी एंटर करू शकत नाही. आणि तुम्हाला चालण्यासाठी पण रोड मोकळा ठेवलेला आहे. आणि इकडे साईडला सुद्धा पार्किंगसाठी ऑप्शन तर आहेच. त्याचबरोबर इथे कसं बेसमेंटला जास्त करून पार्किंगचा ऑप्शन असतो, जेणेकरून जागा पण वाचते. आणि बेसमेंटला पार्किंग केल्यामुळे गाड्या पण व्यवस्थित राहतात. रोडवरती पार्किंग केलं की कसं होतं ना, स्नोच्या वेळेला किंवा उन्हामध्ये गाड्या खराब होतात. त्यामुळे बेसमेंटला पार्किंग असणं हा खरंच चांगली गोष्ट आहे. तर तिथं प्रत्येक बिल्डिंगच्या खाली ना बेसमेंटला तुम्हाला पार्किंग दिसणार म्हणजे दिसणारच. मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आमची कॉलनी कशी आहे ते, पण मी इकडे आले नव्हते तेव्हा. तर हे आमच्या कॉलनीतलाच एक भाग आहे. तर इकडच्या रूम ना खूप मोठ्या आहेत, म्हणजे 2 BHK वगैरे अशा मोठ्या रूम आहेत तिकडे. मग फॅमिलीसाठीच अशा खऱ्या गोष्टी आहे, म्हणजे फॅमिलीसाठी अशा रूम असतात. कारण इथे मुलं कशी एकदा 5 वर्षाच्या पुढे गेली की त्यांना स्वतःची प्रायव्हसी, स्वतःची बेडरूम लागते, असं गव्हर्नमेंटचा रूलच आहे. त्यामुळे मुलं असले की त्यांना कसं त्यांच्यासाठी बेडरूम, मग पॅरेंट्ससाठी एक म्हणजे 2 BHK 3 BHK होऊनच जातं. आणि इकडच्या रूमसुद्धा खूप छान आहेत. रेंट पण खूप हाय असतात इकडे. इथून सुद्धा वरती जाण्यासाठी रोड आहे आणि पुढून सुद्धा आहे, आपण पुढूनच जाऊयात. तर इकडे जिम सुद्धा आहे इथे बेसमेंटला बघा. तर इकडे जास्त करून तुम्हाला मोकळं दिसत असेल बघा. तर आता इथे शेती केली जाते, इकडे शेतीच आहे. तर समोर तुम्हाला एक शेत दिसत असेल बघा, जिथे मका केली. गेल्या वर्षी मका होती, यावर्षी पण मे बी मकाच असेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कावळे दिसत असतील बघा, भरपूर सारे कावळे, कबूतर, पक्षी असं काहीतरी खाताना दिसतात आहे. आणि इकडे वरती ना सिटी कॉर्नर आहेत, जिथे मी ग्रोसरी आणते किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत आतमध्ये मॉलमध्ये. तुम्हाला रोडसुद्धा किती क्लीन दिसत असतील बघा, कोणी कचरा खाली टाकत नाही. पूर्णपणे सगळे लोक रूल फॉलो करतात, त्यामुळे सगळं वेल मेंटेन वगैरे असतं. कोणीही कचरा करत नाही, त्यामुळे छान वाटतं इकडे. बरेच लोक म्हणतात की इंडियन लोक बाहेर गेली की ते रिटर्न येत नाहीत. अशी गोष्ट असल्यावरती काय येतील ना. तर इकडे बघा सिटी कॉर्नर मॉल आहे आणि समोर खूप मोठा पार्किंग एरिया आहे. आणि हा मेन रोड जो मगाशी मी तुम्हाला बोलले होते, तो मेन रोड आहे इथे. तर इथे पण असे वॉकिंग स्ट्रीट दिलेले असतात बघा प्रत्येक ठिकाणी. आणि बाकीच्या जाग्यामध्ये असे झाडे लावलेले असतात, तुम्हाला गवत दिसत असेल किंवा इकडे साईडला झाड दिसत असतील. हे पूर्ण मोकळं, तुम्हाला असं कुठे असं माती वगैरे बघायला भेटणार नाही. तर हे असे थोडेसे लोकांसाठी रोड बनवून लगेच असे झाडे लावलेले असतात. तर एक लेवलमध्ये झाडे लावलेले आहेत बघा दोन्ही साईडला. आणि हे सुद्धा हे झाडे आहेत ना इकडचे दिसतात, हे सगळे बिल्डिंगचे असतात, म्हणजे जे बिल्डिंगचा एरिया आहे त्याचे असतात. हे काय आपल्याला असे कट वगैरे करायला लागत नाही. जर जे बिल्डिंगचे मेंटेनन्स करणारे असतात, आपण जे मंथली जे मेंटेनन्सचे पैसे देतो त्यातून ते कामं करून घेतात. जे एजन्सीवाले असतील किंवा जे काही त्यांचे ठरवलेले जे काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे कोणते असतील ज्यांच्यासोबत केलेले, ते सगळं व्यवस्थित क्लीन करतात.
हा बघा इकडे मॉल आहे सिटी कॉर्नर म्हणून, तिथे भरपूर गोष्टी मिळतातच. सॅटर्डे संडे बसेस जरा कमी असतात. या रूटला कसं जास्त ऑप्शन आहेत, म्हणजे लॉंग रूटच्या पण बसेस असतात, पण सॅटर्डे संडे थोड्याशा कमी असतात, म्हणजे डिले असतो भरपूर. पण असतात, पूर्णपणे बंद नाही असं नाही आहे, पण असतात, पण थोड्या थोड्या टायमाने असतात. तर इकडे सिटी कॉर्नर आहे जिथे मी नेहमी ग्रोसरी भरते. पहिल्यासारखं मी आता ऑशनला जात नाही, क्वचित कधीतरी जाते. आणि आता कसं सॅटर्डे संडे आहे, फुल सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला रस्त्यावरती कोणीही दिसणार नाही. आत्ता बघा सकाळचे 9:15 वाजलेले आहेत तरी कोणी दिसत नाही आहे. हा रस्ता पूर्ण गाड्यांनी भरलेला असतो, आपल्याला रोड क्रॉस करताना सुद्धा सिग्नलचा वेट करावा लागतो. पण आज ना सॅटर्डे संडेला आपण इझिली क्रॉस करू शकतो. सॅटर्डेला थोडीफार लोक बाहेर दिसतात, पण संडेला अजिबात दिसत नाही. त्यांचा पूर्ण फॅमिली टाईम असतो. सकाळचं रिलॅक्समध्ये उठणं, फॅमिलीसोबत ब्रेकफास्ट करणं, सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्यांच्या. म्हणजे प्लॅनिंग करूनच हे सगळ्या गोष्टी करतात लोक. आणि दुपारी दिसतात असे थोडीफार बाहेर फिरताना, पण जास्ती नाही. मग पार्कमध्ये वगैरे असे त्यांच्या फॅमिलीसोबत मुलांना खेळायला वगैरे घेऊन आलेले असतात. तर हा बघा स्टॉप आहे आणि इथे ना ह्या सायकल असतात, तुम्हाला दाखवते पुढे. तर ह्या सायकल असतात, हे प्रत्येक ठिकाणी असे लोकांसाठी ठेवलेले असतात, जास्त करून स्कूलची किंवा कॉलेजची मुलं वापरतात. याच्यासाठी सुद्धा काही चार्जेस पे करावे लागतात. इथे पुढे दिलेलं आहे तिथे चार्जेस पे करावे लागतात. आणि ह्याला पण काहीतरी एक टाईम असतं, म्हणजे एवढ्या अंतरावरतीच फक्त चालवू शकतो. आणि ह्या कसं चार्जिंगच्या सायकल आहेत, म्हणजे जास्त करून पायाचा वापर लागतच नाही करायला. त्याच्यासाठी सुद्धा एका वर्षाचा आपण काहीतरी घेऊ शकतो, बहुतेक काहीतरी पास वगैरे, तर इथून तो मिळतो बघा, ह्याच्यासाठी केलेला आहे ते. आणि हा बस स्टॉप आहे, हा सेंटरला जाण्यासाठी बस स्टॉप आहे तिकडे, आणि पलीकडे आहे तो येण्यासाठी सेंटरवरून. तर आज सगळंच बंद आहे बघा. इकडे सुद्धा गार्डन प्लाझा म्हणून हॉटेल आहे, तर ते सुद्धा बंद आहे. इथे लोकांना न्यूजपेपर ठेवलेले असतात बघा, असे वाचायला ठिकठिकाणी असतात, बस स्टॉपवरती असतात किंवा असे आधीमध्ये तुम्हाला दिसतील. तर इथे न्यूजपेपर खरेदी करावा लागत नाही, असे न्यूजपेपर मिळून जातात बघा. तर हे बघा असे न्यूजपेपर असतात, फ्रीमध्ये असतात. हे तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता किंवा इथे पण वाचून ठेवू शकता, याला कोणतेही पैसे नसतात. आणि इकडे डस्टबिन ठेवलेलीच आहे कचरा टाकण्यासाठी. संडे आहे त्यामुळे तुम्हाला कसं इथे कोणीच दिसणार नाही, जास्त लोक बाहेर पडत नाहीत. आणि संडेला तर ग्रोसरी स्टोअर किंवा शॉपिंग सेंटरसुद्धा बंद असतात. सिटी सेंटरला क्वचित कुठे तुम्हाला मॅगडी, बर्गर किंग किंवा काही थोडे छोटे मोठे रेस्टॉरंट तुम्हाला ओपन दिसतील, कारण लोक फॅमिलीसोबत तिथे जातात. नाहीतर इथे सॅटर्डे संडे लोक फुल आराम करतात. आणि ग्रोसरी स्टोअरसुद्धा बंद असतात, त्या लोकांनासुद्धा सुट्टी असते. आपल्या इंडियामध्ये कसं आपण कधीही ग्रोसरी स्टोअरमध्ये जाऊ शकतो, सुट्टी नसते, टायमिंग नसतं, काही फिक्स शेड्यूल नसतं, काही नसतं. एनी टाईम आपल्याला सामान भरायचं असेल तर आपण भरू शकतो. पण इथे कसं इतर दिवशी पण ग्रोसरी स्टोअर ओपन असले तरी पण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असं काहीतरी टायमिंग असतं, फिक्स टायमिंग असतं. त्याच्यामध्येच ती लोक काम करतात. तुम्हाला एक्स्ट्रा इथे कोणीही काम करताना दिसणार नाही. त्याचबरोबर इथं पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ हे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या जातात, कधी ते कंबाईन करत नाहीत. इंडियामध्ये आपल्याकडे ऑफिसवरून लोक घरी आली तरी घरी आल्यानंतर काम करावं लागतं, पण इथे तसं नाही आहे. एकदा ऑफिस सुटलं की लोक घरी आल्यानंतर मेलसुद्धा चेक करत नाहीत. सकाळी 8 ते 5 जे काही त्यांचं टायमिंग असतं कामाचं वगैरे, त्याच्यामध्येच ते काम करतात. त्यामुळे ते बरं आहे. लोक कसं एकदा काम करून घरी गेले की फॅमिलीसोबत असतात. पण इंडियामध्ये बऱ्याच गोष्टी कशा असतात, लोकांना फॅमिली काम सोबतच करावं लागतं. इथे पण तुम्हाला समोर ना असं सिंगल होम दिसत असेल बघा, ज्याला डिटॅच होम म्हणतात इथे. आणि यांना कसं असतं, स्वतःचं भरपूर जागा असते, म्हणजे घराच्या बाजूने किंवा मागे पुढे बॅकयार्डला फ्रंट यार्डला भरपूर सारी जागा असते, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही झाडे लावू शकता. नंतर त्याचबरोबर पार्किंगलासुद्धा भरपूर ऑप्शन असतात. आणि स्वतःची म्हणजे जी प्रायव्हसी असते ती सुद्धा त्यांना मेंटेन करता येते. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये कसं लोक बाहेर पडली की एकमेकांना भेटणं बोलणं होऊन जातं. तर हे बघा, हा हाऊस आहे आणि इथे स्पेस पण भरपूर आहे बघा. त्यांनी झाडे असे लावलेले आहेत, गेट केलेलं आहे, किती छान घर आहे. आणि त्याचबरोबर इथे कसं तुम्हाला
कितीही मोठे घरं असू द्यात किंवा बिल्डिंग मॉल ऑफिसेस केवढीही मोठे असू द्यात, इथे तुम्हाला सिक्युरिटी बाहेर बघायला भेटणार नाही. त्याचबरोबर इथे वॉचमॅनची सिक्युरिटीची पद्धतच नाही आहे. तर हे सुद्धा बघा सिंगल होम आहे. आतमध्ये असे लेटर बॉक्स असतात बाहेर. कोणाच्याच तुम्हाला असे बाहेर घराच्या बाहेर मोठे गेट बघायला भेटणार नाहीत, कारण इथे पद्धत पण नाही आहे असे मोठे गेट लावण्याची. जे काय असेल ते तुमचे जे मेन डोअर असतात तिथे प्रायव्हसी लॉक वगैरे असतात. तर ही बस तुम्हाला दिसते ना, ही लॉंग रूटची बस असते. ज्या व्हाईट आणि ब्लॅकमध्ये आहेत ना, ह्या लॉंग रूटच्या असतात. आणि इथले जे लक्झेंबर्गमध्ये जवळपास जे असतात ना आतमध्ये सिटीमध्ये ज्या असतात त्या मल्टी कलरमध्ये तुम्हाला मगाशी दाखवले बघा तशा असतात. आणि इकडे हे बघा मेल बॉक्स. तर बिल्डिंगचे असे मेल बॉक्स असतात पूर्ण कंबाईनमध्ये, सेपरेट असे छोटे छोटे मेल बॉक्स असतात. आणि इकडे डेंटिस्टचं हॉस्पिटल आहे. वरती रेसिडेन्शियल लोक राहतात आणि खाली हॉस्पिटल आहे. इथे सेपरेट तुम्हाला हॉस्पिटल किंवा असं लोक राहतात वगैरे असं नाही, सगळं एकाच बिल्डिंगमध्ये बघायला भेटणार. तर ही आहे आमची सोसायटी. मग अशी तुम्हाला बॅक साईड दाखवली, आता फ्रंट साईड दाखवते. पाठीमागच्या पण ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं, पण आता फ्रंट साईड दाखवते. तर हे बघा, हे अशी आहे आमची सोसायटी. तर इथे सुद्धा तुम्हाला सगळं मोकळं दिसत असेल. इथे पार्किंग कसं कोणीही कुठेही करत नाही, त्यामुळे रोड पूर्ण मोकळा असतो. पार्किंगसाठी वेगळा ऑप्शन असतो, लोकांना चालण्यासाठी वेगळा रोड असतो आणि गाड्या चालवण्यासाठी वेगळा रोड असतो. तर तुम्हाला आता दाखवते बघा, ह्या गाड्या आहेत ना, इथे पार्क केलेल्या आहेत, पण ह्या फ्रीमध्ये नाही आहेत. याच्यासाठी काही लोकांनी चार्जेस पे करतात. तर इथे तुम्हाला दिसत असेल जसं पार्किंगचा बोर्ड इथं लावलेला असतो तिथे फ्री पार्किंग नसतं. इथं टायमिंग पण दिलेलं आहे बघा, वार दिलेले आहेत की सोमवार ते शुक्रवार जे मंडे टू फ्रायडे जे पार्किंग करणार आहेत त्याच्यासाठी चार्जेस असणार. आणि त्याच्यासाठी टाईम किती, सकाळी 8 ते संध्याकाळी 6पर्यंत तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. मॅक्झिमम 4 आवर्ससाठी, म्हणजे मॅक्झिमम 4 आवर तुम्ही इथं पार्क करू शकता. आणि हे फक्त रेसिडेंट्ससाठी आहे, असं ते पण फ्री नाही आहे. इथे लोकांना प्रत्येक अपार्टमेंटनुसार खाली बेसमेंटला पार्किंग दिलेले आहेत. आणि ज्यांच्याकडे डबल गाडी असते ना, म्हणजे डबल 4 व्हीलर वगैरे, ते कसं प्रत्येकाकडे बायकोची वेगळी, मुलाची वेगळी, नवऱ्याची वेगळी, सगळ्यांची वेगवेगळी असते. त्यामुळे ते कसं पार्किंग एकच भेटतं रूमनुसार. मग त्या लोकांना असे पार्किंगसाठी ऑप्शन चूज करावे लागतात. तर हे पण बघू शकता तुम्ही, किती गवतसुद्धा रोडवरती नाही आहे, सगळं पूर्ण व्यवस्थित कट केलेलं आहे. इथे अशी डस्टबिन ठेवलेलं आहे. ही बघा आमची सोसायटी आहे. तर हे जे तुम्हाला खाली झाडे दिसतात ना बघा, हे सुद्धा बिल्डिंगचेच आहेत. आणि इथे खांब जे दिसतात तुम्हाला, हे कशासाठी आहेत तर आतमध्ये कोणीही गाडी घालू नये म्हणून, कारण आत पार्किंग स्पेस नाही आहेत. लोक कसे करतात 2 मिनटासाठी का होईना पण आतमध्ये जरी घेऊन जायचं म्हटलं तरी पण घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि जरी तुम्हाला कोणाला शिफ्टिंग करायचं असेल तर कसं, मेन डोअरला जर गाडी न्यायची असेल तर तुम्हाला तशी परमिशन घ्यावी लागते. मग ती लोक जे असतात बिल्डिंगचे कोण मेंटेनन्सवाले ते खांब काढतात, कारण त्यांच्याकडे स्टिकी असते. हे पण झाडं बघा तुम्ही, हे बिल्डिंगचेच आहेत, म्हणजे कॉमन पूर्ण बिल्डिंगचे आहेत. पण इथे खाली ग्राउंड फ्लोअरला जे लोक राहतात त्यांच्यासाठी ते भारी आहे. ते बाहेर बसतात उन्हाला, तिथे छान असे कट केलेले आहेत बघा. इथे सुद्धा पाणी साठत नाही, इथे सुद्धा असं पाणी जाण्यासाठी ऑप्शन केलेलं आहे बघा. इथून सुद्धा पाणी डायरेक्ट जातं. हे पावसाचं पाणी असतं ना, हे डायरेक्ट नदीत सोडलं जातं. आणि जे बाथरूमचं वगैरे जे असतं आपलं घरातलं, ते फिल्टर करून नंतर मग ते नदीमध्ये सोडतात. तर इथे खाली ना प्लेग्राऊंड आहे बघा सोसायटीतील मुलांना. इथे मुलं खेळताना दिसतात, पण आता कसं थोडंसं संडे असल्यामुळे जरा लोकांचं निवांत उठणं, खाणं पिणं सगळं झाल्यानंतर मग मुलं इथं येतात उन्हाला खेळायला. त्यांचे पॅरेंट्स घेऊन येतात. तर हे तुम्हाला पाठीमागे पण मी दाखवलं होतं. तर ही अशी आहे आमची कॉलनी पूर्ण. तुम्हाला दिसत असेल बघा, हे आमचं बेसमेंटचं सगळं पार्किंगचं, म्हणजे पूर्ण इथल्या सोसायटीचं बेसमेंटचं पार्किंग आहे. हे लोक जसे बाहेर जशा गाड्या काढतात तसे त्यांचे ते ओपन करतात आणि ते नंतर ऑटोमॅटिकली क्लोज होतं.
तर मी आता तिथून आतमध्ये जात नाही. मी तुम्हाला बेसमेंटची टूर केली होती तेव्हा तुम्हाला मी पार्किंग दाखवलं होतं आतमधलं. तर मी तुम्हाला आता दाखवलं की आमची कॉलनी कशी आहे, ती रेसिडेंट्ससाठी कोणकोणत्या फॅसिलिटी असतात. तर होपसो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल बघायला, आणि आवडला असेल तर मला कमेंट करून सांगाच. तर चला मग भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.